तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मला खूप साऱ्या कमेंट येत आहेत, मी जो CCMC कोर्स केला आहे या कोर्सची माहिती सांग। तर माझ्याकडे जेवढी माहिती आहे, मला जेवढी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देता येईल तेवढी मी या व्हिडिओच्या मधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। तर या कोर्ससाठी लागणारी फी, कुठलं कॉलेज या कोर्ससाठी चांगलं आहे, त्याचबरोबर एज लिमिट, क्वालिफिकेशन आणि या कोर्समध्ये नक्की काय शिकवतात, कोर्समध्ये एक्झाम कशी असते आणि आपण फर्स्ट जॉइनिंग करतो तेव्हा आपल्याला किती सॅलरी मिळते, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देणार आहे। तर CCMC म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॅरीटाईम कॅटरिंग असा याचा फुल फॉर्म होतो। तर हा कोर्स जॉइनिंग करण्यासाठी सर्वात आधी आपण मेडिकली फिट पाहिजे, म्हणजे बेसिक मेडिकल असतं, एकदम आर्मीसारखं वगैरे मेडिकल नसतं। आणि हा कोर्स जॉइनिंग करण्यासाठी आपल्याला 25 एज लिमिट आहे, म्हणजे 25च्या आतमध्येच आपल्याला हा कोर्स करायचा आहे। कोर्स 25च्या आतमध्ये करायचा आहे, पण शिपवरती आपण 25 नंतर पण जॉईन करू शकतो। त्याचबरोबर आपण 12वी पास पाहिजे हा कोर्स करण्यासाठी आणि इंग्लिश आणि मॅथ्समध्ये 40%च्या वरती मार्क्स हवेत। तर हा कोर्स करण्यासाठी आपल्या इंडियामध्ये टोटल 18 इन्स्टिट्यूट आहेत। त्या सर्व इन्स्टिट्यूटची लिस्ट मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दाखवतो, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा। आणि या इन्स्टिट्यूटमध्ये 2 इन्स्टिट्यूट अशा आहेत, TS रहमान आणि नुसी, या 2 इन्स्टिट्यूट फक्त आपल्याला प्लेसमेंट देतात, म्हणजे या कॉलेजतर्फेच आपल्याला शिपवरती जॉब मिळतो। बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला स्वतःच जॉब शोधावा लागतो। तर मी कोचिनची युरोटेक म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटमध्ये मी कोर्स केला आहे आणि ह्या कोर्सची फी प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळी असते। म्हणजे मी जेव्हा 2018मध्ये युरोटेकमध्ये हा कोर्स केला होता, त्यावेळी 1,90,000 एवढी फी होती। म्हणजे ॲव्हरेजली बघायला गेलं तर 2 लाख ते 2.5 लाख याच्यामध्येच या कोर्सची फी असते। आणि ह्या फीमध्ये आपल्याला कॉलेजमध्ये राहण्याची व्यवस्था असते, कॉलेजमध्ये हॉस्टेल असतं, त्याचबरोबर खाण्याची पण व्यवस्था कॉलेजचीच असते, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर या सर्व गोष्टी आपल्याला कॉलेजतर्फेच मिळतात। त्याचबरोबर कॉलेजचं युनिफॉर्म हा पण आपल्याला कॉलेजतर्फेच मिळतो। तर ह्या कोर्समध्ये आपल्याला शिपवरती कसं जेवण बनतं, म्हणजे शिपवरती जो मेनू असतो त्याबद्दलचं सर्व ट्रेनिंग दिलं जातं। म्हणजे हॉटेलमधलं काम वेगळं असतं आणि शिपवरचं काम वेगळं असतं। हॉटेलमध्ये आपण बाजारातून हवी ती गोष्ट कधी पण विकत आणू शकतो, पण शिपवरती सर्व लिमिटेड स्टॉक असतो। तर त्याच्यामध्ये आपण सर्व जेवण कसं मॅनेज करायचं असतं, त्या सर्व गोष्टींचं आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं। त्याचबरोबर इंडियन जेवण पण शिकवलं जातं आणि कॉन्टिनेंटल जेवण पण शिकवलं जातं, कारण शिपवरती मिक्स क्रू पण असतो कधी कधी। तर त्या लोकांसाठी पण आपल्याला जेवण बनवता आलं पाहिजे, त्या सर्व गोष्टीचं आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं। तसंच हॉस्पिटॅलिटी, बिहेवियर, हायजीन या गोष्टींचं पण आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं। आणि GSK म्हणून एक सब्जेक्ट असतो, म्हणजे जनरल शिप नॉलेज, यामध्ये आपल्याला शिपचं बेसिक नॉलेज दिलं जातं। म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणचं आपल्याला माहिती पाहिजे ते सर्व ट्रेनिंग आपल्याला या सब्जेक्टमधून दिलं जातं। आणि इंग्लिशचा पण एक सब्जेक्ट असतो, यामध्ये आपल्याला इंग्लिशचं ग्रामर आणि इंग्लिश कसं बोलायचं, तर या गोष्टींचं सर्व आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं, कारण आपली शिप पूर्ण वर्ल्डमध्ये सगळीकडे फिरते। तर आपल्याला आणि शिपची आपली ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश असते, तर आपल्याला इंग्लिश नीट बोलता यावं, तर त्यासाठीचं पण ट्रेनिंग आपल्याला या 6 महिन्यामध्ये दिलं जातं। आणि 6 महिने झाले की शेवटला एक्झाम असते, ओरल, रिटन आणि प्रॅक्टिकल। प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला एक मेनू मिळतो, तो मेनू आपल्याला बनवून दाखवावा लागतो। तर शेवटला एक्झाम असते। एक्झाम काही जास्त हार्ड नसते, जवळजवळ 90 ते 95% मुलं तर पासच होतात, कोण यामध्ये फेल होत नाही। एक्झाम एकदम इझी असते। तर आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, आता तुम्ही कोर्स केलात, एक्झाम पण पास झालात, पण तुमची खरी परीक्षा आता चालू होते, ती म्हणजे जॉब शोधायची। कारण खूप सारी कॉम्पिटिशन आहे आता, 6-6 महिन्याला हजारो मुलं पासआउट होत आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढली आहे। म्हणून आपल्याला जॉब शोधून देण्यासाठी एजंट असतात, ते आपल्याकडून पैसे घेतात आणि आपल्याला जॉबला लावतात। तर काही चांगले एजंट पण असतात, ते आपलं खरंच प्रामाणिकपणे काम करतात, पैसे घेऊन आपल्याला लगेच जॉबला लावतात। पण काही वाईट एजंट पण आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये खूप फ्रॉड करतात। तर चांगल्या एजंटपेक्षा वाईट एजंटची संख्या जास्त आहे। तर हे एजंट लोक आपल्याला कसे फसवतात, त्याबद्दल मी एक डिटेलमध्ये एक मोठा व्हिडिओ बनवला आहे, वाटल्यास तो तुम्ही जाऊन बघा आणि मी त्याची लिंक पण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो। तर कोणालाही पैसे देताना नीट काळजीपूर्वक सर्व विचार करूनच पैसे द्या। आणि हा कोर्स केलात आणि सर्व आपल्याला जॉईनिंग वगैरे झालं, तर फर्स्ट जॉईनिंगला आपल्याला या कोर्समध्ये काही मुलांना काही चुकीचं गाईड केलं जातं, म्हणजे फर्स्ट सॅलरीज आपल्याला 1 लाख मिळेल, 1 लाखाच्या वरती मिळेल असं स्टार्टिंगला सांगितलं जातं। आणि मग त्या गोष्टीला भुलून आपल्याला एवढी सॅलरी मिळेल म्हणून आपण कसलाच विचार न करता हा कोर्स करतो। तर आपल्याला फर्स्ट सॅलरी एवढी कधीच मिळत नाही। तर कुठल्याही कंपनीत गेलात
तर $400 ते $500 याच्या आतमध्येच आपल्याला सॅलरी मिळते. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे शिपवरती जॉईन केल्यावरती आपली फ्रेशरमध्ये पहिली सॅलरी $400 ते $500 आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट झाल्यावरती आपला रिपोर्ट वगैरे कंपनीमध्ये जातो आणि मग आपलं प्रमोशन झालं की आपल्याला मग नंतर सॅलरी वाढत जाते. तर फर्स्ट सॅलरी आपल्याला 1 लाखाच्या वरती मिळत नाही. तर माझ्याकडे जेवढी माहिती होती तेवढी मी सर्व देण्याचा प्रयत्न तुम्हाला केला आहे. तरी पण तुमचे अजून काय डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईन. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.